आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात राज्यामध्ये रोष पाहायला मिळतं. विशेष करून संघटन सृजन अभियानांतर्गत जे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष निवडले त्यामुळे एक नाराजी घेऊन एक मोठा गट दिल्लीला जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे. काय सांगाल याबद्दल? बघा, संघटन म्हटलं की काही काही गम काही खुशी असं असतंच. त्यामुळे मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्ष त्यांचं काम चाललेलं आहे, पण आपण पाहिलं असेल की मी जास्तच काळ आता आपल्या भागामध्ये राहतो. गेले 10 वर्ष मी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय पदावर काम करत असताना किसान काँग्रेसचं पद, मग प्रदेशचं पद, हे सगळं करत असताना मी माझ्याच भागातून 10 वर्ष दूर राहिलो. म्हणून माझा प्रयत्न जास्तीत जास्त आपल्या भागामध्ये काम करत राहायचं. त्यामुळे मला या सगळ्या घडामोडीवर काही कार्यकर्त्यांचे फोन येतात, तर मी त्यांना सगळ्यांना सांगतो की वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, पक्षाचं काम करा असं मी सगळ्यांना सांगत राहतो. पण आता नेमकं तुमचं आता माध्यमात ज्या काही बातम्या येतात आहेत, या उद्रेकाच्या बद्दलची मला कुठली माहिती नाही. मी सध्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीमध्ये आहे. भंडारा आणि गोंदिया येथे देखील जे जिल्हाध्यक्ष नेमले गेले त्याला घेऊन तुम्ही देखील नाराज असल्याची माहिती आहे. मी कुठंच नाराजी व्यक्त केलेली नाही. मला पहिले माझ्यासमोर माझं विधान परिषदेच्या निवडणुकीचं युद्ध हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मी कुठेही नाराजी व्यक्त केलेली नाही आहे. आणि मला वाटलं तर मला नाराजी व्यक्त करायचं का, मी डायरेक्ट हायकमांडला भेटून या सगळ्या गोष्टीला क्लिअर करू शकतो. पण आत्ता सध्या माझं वेळ नाही आहे. मला आमचा उमेदवार निवडून आणणं आणि भाजपचा जो शेतकरी विरोधी जो चेहरा आहे, तरुणांच्या विरोधात ज्या पद्धतीनं या राज्यातल्या तरुणांना बेरोजगार केलं, महागाईचा भडका इतका उडला की आता सामान्य लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे. एक महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टीचं अशा निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टी आणि त्यांची सरकार जे आहे यांचा लोकांचा, त्यांचेच लोक कसे त्यांच्या विरोधात आहेत हे दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. या निमित्तानं सरकार वटणीवर आली पाहिजे, हा आमचा त्याच्यातला मुद्दा आहे. भिवंडी असेल, पुणे असेल, नांदेड, जळगाव, औरंगाबाद, अकोला, नागपूर या सर्व ठिकाणी रोष आहे. त्या कार्यकर्त्यांचे तर फोन आले असेल ना तुम्हाला? मला आलेत ना, मी म्हणालो मग अशी सांगितलं रोष आहे. पण आता नेमकं त्यांना आम्ही सगळ्यांना हेच सांगतो की वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, आपण पक्षाचं काम करत राहा, अशाच मी सूचना सगळ्यांना देतो. कार्यशैलीला घेऊन नाराजी आहे प्रदेशाध्यक्षांच्या? मला माहिती नाही, मी फार कार्यकर्त्यांच्या भावना तर त्यांनी व्यक्त केल्या असेल. व्यक्त करतात. मी तुम्हाला सांगितलं की काही गम काही खुशी राहती आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की आखरी पक्ष असते, पक्षाला सगळ्यांनी सोबत घेऊन चालायचं असते. त्यामुळे मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो की आपण पक्षाचं काम करत राहा, सगळ्या वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या मतदारसंघात 3 उमेदवार दिले काँग्रेसने. कोण परत घेईल? कारण की एका उमेदवारासोबत अपक्ष उमेदवारासोबत तुम्ही अर्ज भरायला होते, दुसऱ्या उमेदवारासोबत खासदार तिथल्या अर्ज भरायला होते. त्यामुळे कोणता काँग्रेसचा उमेदवार समजायचा हा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. संभ्रम कुठलाही आमच्याकडे नाही. हे आमचे सपोर्टेड फॉर्म आहेत सगळे. आम्ही जाहीर पण जेव्हा फॉर्म भरायला गेलो, तुमचं माध्यमही तिथं होते, मी सगळ्या कार्यकर्त्याच्या समोर सांगितलं की आम्ही कारण की एका पैशावाल्यांच्या विरोधात आणि सत्तेचा माज झालेल्या व्यवस्थेच्या विरोधात ही लढाई आहे आणि त्यामुळे काही आमचा रणनीतीचा भाग आहे आणि त्या रणनीतीच्या आधारावर ही निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत. त्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा कार्यकर्त्यांच्या समोर आणि तुमच्या माध्यमाच्या समोर कालच मी केलेला आहे. पण महत्त्वाचा विषय की 3 पैकी कोण उमेदवार राहिला आणि कोण 2 मागे गेले? आम्ही 4 तारखेला त्याचं फायनल होईल. 4 तारखेला त्या पद्धतीचा आम्ही निर्णय घेऊ. विशेष करून कर्जमाफीला घेऊन शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते, कारण की 30 जूनची डेडलाईन होती. राज्य सरकारकडून अजून त्या संदर्भात निर्णय आलेला नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. आत्ता आपल्याला सांगतो की मी ज्या भागात काम करतो, आता धान असेल, आता मक्याची शेती मोठ्या प्रमाणात आमच्याकडे पिकवली गेली. खर्च शेतीचा रोज वाढत चालला, पण सरकार बाजारात घ्यायलाच तयार राहत नाही. शेतकऱ्यांना त्याचा सगळा माल व्यापाऱ्याला विकावं लागतं. हे सरकार व्यापाऱ्यांसाठी चालतं आहे का की शेतकऱ्यांसाठी चालतं आहे? शेतकऱ्यांचं शेतीमाल आम्ही एक एक दाना घेऊ असं फडणवीस नेहमी बॉम्बीच्या ढेंडापोटसून सांगतात. आज आपण त्या शेतकऱ्यांमध्ये त्यांना जा विचारा, त्यांना काय भावना आहेत त्या शेतकऱ्यांच्या.
शेतकऱ्यांना बर्बाद करण्याचं काम भाजप आणि या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. परवा एक शेतकरी मला नाशिक जिल्ह्याचा, त्याचा मला फोन आला. तो म्हणाला, मी त्याला सहज विचारलं की अरे कांद्याचा भाव काय चालला आहे. तर त्याने सांगितलं की 1 क्वार्टर दारूची बॉटल आणि 1 क्विंटल आमचा कांदा अशी किंमत आहे म्हणे त्याची. म्हणजे आता क्वार्टर, आता मला माहिती आणि जे आश्वासन दिलं ते पाळलं पाहिजे सर राज्य सरकार. ह्या पद्धतीच्या भावना या पोटतिडकीनं लोक तुलना करतात. आणि एकीकडे दारूचे भाव, सरकारला दारूची दुकानं आता गलोगलीत उघडत आहे, दारूपासून उत्पन्न वाढवायला सरकार निघालेलं आहे, व्यसनाधीन आमची तरुण पिढी करते आहे, एकीकडे शेतकऱ्याला बर्बाद करण्याचं पाप करते आहे. त्यामुळे भयावह परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. आणि कर्जमाफीचा जो विषय तुम्ही मांडला, पात्रता आम्ही ठरवू, हे कोण होता तो शेतकऱ्याची पात्रता ठरवणारे? अन्नदात्याची पात्रता हे ठरवणार का? संपूर्ण सरसकट कर्जमाफी देण्याची भूमिका यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. मग कशाला पात्रता ठरवायला चालले तुम्ही? तुमचा जाहीरनामा खोटा होता का? तो जाहीरनामा तुमचा थोतांड होता का? तो जुमला होता का? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी द्यावेत. शेतकऱ्याची थट्टा सातत्याने करायचं, पात्रता हे ठरवणार? यांची लायकी आहे का पात्रता ठरवण्याची शेतकऱ्यांची? एक शेवटला प्रश्न. विधान परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर विधान परिषद मतदारसंघ असो, भंडारा असो, नागपूर असो, अनेक नगरसेवक हे नॉट रिचेबल आहे. ही निवडणूकच तशी परिस्थितीची आहे. त्याच्यामुळे सत्तेच्या जोरावर काही आमच्या सत्ता पक्षाच्या लोक, आमच्या विरोधी पक्षाचे जे वोटर्स आहेत त्यांना घेऊन जातात. काही ठिकाणी आपण पाहिलं आहे, काही चमत्कारी पुरुष असतात, बोलवतात कामासाठी आणि फटाकसत कमच्या टाकून टाकतात आणि मग त्याला व्हायरल करतात. असे चमत्कारी आता सत्ता पक्षामध्ये खूप आहेत. त्यामुळे एकेकाचा हिशोब आता आम्ही घ्यायचा ठरवलेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला आमचे वोटर जे असतात त्याला थोडं बाजूला हटवावं लागतं, अशी परिस्थिती आहे. हिशोब घ्यायची वेळ आली, नेमका कसा हिशोब घ्यायचा आहे? घेऊ ना, आम्ही जनतेच्या दरबारातच घेऊ. यांच्यासारखी गुंडाईजम करणार नाही, पोलिसांना पुढं करणार नाही. आम्ही जनतेच्या दरबारातच त्यांचा हिशोब घेऊ. आणि हा हिशोब घ्यायचीच मानसिकता आमची आहे. हे अत्याचार, हे हिटलरपेक्षा लोक त्याच्या पुढं गेलेली लोक आहेत हे. आणि म्हणून एक भयावह चीड या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सरकारच्या बद्दलची लोकांमध्ये आता आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले. कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.